नमस्कार. मी डॉक्टर कपिल पाटील, सह्याद्री हॉस्पिटल देगलूर. एम-बी-बी-एस, डी-एन-बी मेडिसिन. मी फिजिशियन म्हणून काम करतो जवळपास मागच्या 3 वर्षापासून. आज आपण एक नवीन टॉपिकवर डिस्कशन करणार आहे, ज्याचं नाव आहे की वेट मॅनेजमेंट अँड एपीडी, द रोल ऑफ बॉडी वेट इन ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर मॅनेजमेंट. तर आपल्याला सगळ्यांच माहिती आहे की वजन व्यवस्थापन आणि एपीडी याच्यामध्ये शरीराच्या वजनाची भूमिका खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये जर आपण बेसिकली रिस्क फॅक्टर जर कन्सिडर केले, तर गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज आणि पेप्टिक अल्सर अशा परिस्थितीमध्ये पेप्टिक विकार, त्याला आपण एपीडी व्यवस्थापित करण्यासाठी शरीराचे निरोगी वजन राखणे आवश्यक आहे. शरीराचे वजन जर आपण नियंत्रित राखलो तर या गोष्टीवर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊ शकतो. शरीराचे वजन एपीडी लक्षणांच्या तीव्रतेवर प्रभाव टाकू शकते आणि उपचार पद्धतीच्या परिणामतेवर परिणाम करू शकतो. वजन आणि एपीडी याच्यातील संबंध समजून घेणे खूप महत्वाचे आहे. शरीराचे जास्त वजन, विशेषतः ओटीपोटीतील लठ्ठपणा, याच्यावर विशेषतः जास्त लक्ष देणे खूप गरजेचं आहे. ओटीपोटीतला दाब वाढू शकतो. एपीडीच्या लक्षणांचा विकास किंवा बिघडण्याचा याच्यामध्ये हातभार लागू शकतो. ज्या व्यक्तीचे वजन जास्त आहे आणि किंवा ते लठ्ठ आहेत, त्यांना ऍसिड रिफ्लक्स म्हणजे छातीत जळजळ होणे, पुनरुत्थान आणि एपीडीशी संबंधित इतर लक्षणे जाणण्याचा धोका जास्त असतो. आणि जीवनशैलीतील बदलांची परिणामता, आपण आज बघतोय की नावडेज की जास्तीत जास्त सेडेंटरी लाईफस्टाईलवर लोकांचा जास्त भर आहे. वर्किंग आणि वॉकिंग स्टाईल ही लोकांची खूपच कमी झाली आहे. आणि आहारातील बदल, जसं की आपण नोटीस करतो की आजकाल लहान लेकरं पण आणि आपण मोठे पण मोबाईलचा इतका जास्तीत जास्त वापर झालाय की आपण बेड रिडन कंडिशन मध्येच आपण जंकी फूड्स वगैरे हे खूप खाण्यावर आपला जास्तीत जास्त भर दिसतोय सोसायटीमध्ये. तर आहारातील बदल बदल आणि वाढीव शारीरिक हालचालीमुळे वजन कमी झाल्यामुळे एपडीची लक्षणे सुधारतात आणि औषधाची गरज कमी होते असे दिसून आले. सौम्य ते मध्यम जीआरडी आणि पेप्टिक अल्सर रोगासाठी प्रथम श्रेणी उपचार म्हणून वजन व्यवस्थापन जीवनशैलीतील बदलांची शिफारस केली जाते. आणि उपचारांच्या प्रतिसादावर वजनाचा प्रभाव अभ्यासात असे आढळून आले आहे की उच्च बॉडी मास इंडेक्स असलेल्या व्यक्तीमध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर, ज्याला आपण पीपीआय म्हणतो, आणि हिस्टामाइन 2 रिसेप्टर अँटॅगोनिस्ट यासारख्या एपीडी साठी प्रमाणित वैद्यकीय प्रतिसाद दर असू शकतात. ज्या लोकांमध्ये ओबेसिटी असते त्याच्यामध्ये एस टू रिसेप्टर, जे आपण रॅनिटिडिन, फॅमिटिडिन हे जे ड्रग्स आहेत, त्यांचं ऍक्शन हे डिलेड होतं. आणि पेप्टिक अल्सर डिसीज, जे की प्रोटॉन पंप इनिबिटरवर ऍक्ट करतात. नॉर्मली आपण काय करतो की आपण जेव्हा जंकी फूड्स खातो किंवा नॉर्मल फूड इंटेक करतो, तेव्हा शरीरामध्ये ऍसिड सिक्रेशन चालू होतं, जे की प्रोटॉन पंप सिक्रेट करण्याचं काम करतात H+K+ आयनच्या माध्यमातून. पण जेव्हा जंकी फूड्स म्हणा किंवा ओबेसिटीमध्ये हे रिसेप्टर जास्तीत जास्त ऍक्टिव्हेट झाले असतात. आणि त्या रिसेप्टरांची आपल्या एस टू अँटागोनिस्ट किंवा प्रोटॉन पंप इनिबिटर, ओमेप्रोझॉल, पॅन्टोप्रोझॉल, रॅबेप्रोझॉल ह्या ड्रगची जी ऍक्शन करण्याची जी रिसेप्टर आहेत, त्या रिसेप्टर हे निकामी होतात किंवा ते डिलेड ऍक्शन करतात. तर अशा पेशंटमध्ये, ओबेसिटी असलेल्या पेशंटमध्ये पेप्टिक अल्सर किंवा जीईआरडी आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेव्हा आपण रिपीटेडली पेप्टिक अल्सर जीईआरडीचं प्रमाण 5 वर्ष, 10 वर्ष जेव्हा त्याचं डिलेड प्रमाण वाढतं, तेव्हा कॅन्सर सारखे इसोफेजियल कॅन्सर किंवा स्टमक कॅन्सर याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आपण निदर्शनात आलेलं आहे. आणि ज्यांच्यामध्ये ओबेसिटी वाढलेली आहे त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स ऑटोमॅटिकली डेव्हलप झालेलाच असतो. त्याच्यामुळं अशा पेशंटमध्ये टाईप 2 डायबिटीस मेलिटसची रिस्क पण ही खूप वाढलेली असते, जी की अजून एक रिस्क फॅक्टर म्हणू शकतो की आपण याच्यामध्ये डिलेड ऍक्शनसाठी आणि रेजिस्टंट प्रोटॉन पंप इनिबिटरसाठी कारणीभूत ठरू शकते. आता सवयींचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फळेभाज्या, संपूर्ण धान्य, लीन प्रथिने, त्यांनी समृद्ध असलेला संतुलित आहार जर आपण घेतला आणि वजन व्यवस्थापन जर व्यवस्थित केली, तर एपीडीची लक्षणे आपण कमीत कमी होऊ शकतात. आम्ल रिफ्लक्स वाढवणारे उत्तेजक पदार्थ टाळणे, जसे की मसालेदार पदार्थ, कॉफी असेल, अल्कोहोल असेल, चरबीयुक्त किंवा तळलेले पदार्थ असेल, हे लक्षण व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे. आणि शारीरिक हालचालींची भूमिका पण त्याच्यामध्ये तितकीच महत्वाची आहे. नियमित शारीरिक हालचाली वजन व्यवस्थापनात मदत करतात आणि एपीडी लक्षणांची वारंवार तीव्रता कमी करण्यास देखील मदत करतात. असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर ओबेसिटी किंवा तुमची लाईफस्टाईल जर सेडेंटरी असेल किंवा ऑफिस वर्क असेल, पीसीवर, लॅपटॉपवर, अशा ठिकाणी तुम्ही जर काम करत असाल दिवसभर 12 तास, 14 तास, तर असं प्रिस्क्राईब केलं जातं की प्रत्येक हाफ अन आवरला तुम्ही एक 5 मिनिट तरी उठून एक वॉक घेणं ही खूप महत्वाचं आहे, असं प्रिस्क्राईब केलेलं जाते. जरी तुमची लाईफस्टाईल तशी असेल तरी. आणि दररोज सकाळी हाफ अन आवर मिनिमम, म्हणजे आठवड्यातले मिनिमम 35 मिनिट्स तरी आपली वॉकिंग एक्सरसाइज किंवा त्याला आपण ब्रिस्क वॉकिंग म्हणतो, ज्याला की फास्ट चालणे किंवा स्लो वॉकिंग, ऍटलीस्ट हाफ अन आवर टू 1 आवर हे प्रिस्क्राईब केलेलं असते. ज्याच्यामध्ये की शरीराची ओबेसिटी कमी होते, लिपिड ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी होतं. आणि जशी जशी ओबेसिटी कंट्रोलमध्ये येते तसं तसं आपण त्याच्यामध्ये ऍसिड पेप्टिक डिसऑर्डरचं पण प्रमाण आपण कमी झालेलं पाहतोय अभ्यासात, स्टडीमधनं. चालणे, सायकल चालणे किंवा पोहणे किंवा योगा
यासारख्या उपक्रमामध्ये सहभागी होणे हे आरोग्याला चालना देण्यासारखं आहे आणि एपीडी व्यवस्थापनास समर्थन देते. आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाचे पालन करणे आणि एपीडी असलेल्या व्यक्तींनी वजन व्यवस्थापन, एपीडी व्यवस्थापन आणि धोरणावरील वैयक्तिक मार्गदर्शनासाठी गॅस्ट्रोएन्टरॉलॉजिस्ट किंवा नोंदणी करत आहार तज्ञ म्हणजे डायटिशियन असतील किंवा यांचा सल्ला घेणं, फिजिशियन्सचा सल्ला घेणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मेनली जर एच पायलोरी याचं प्रमाण खूप वाढते. एच पायलोरी हा बॅक्टेरिया आहे जो की पेप्टिक अल्सर करण्यासाठी खूप जास्त कारणीभूत आहे. तर तीन गोष्टी ज्याच्यामध्ये आपण पेप्टिक अल्सरचं वर्गीकरण करू शकतो. एक आहे गॅस्ट्रिक अल्सर, दुसरा आहे इसोफिजियल अल्सर आणि तिसरा आहे डिओड. तर गॅस्ट्रिक अल्सर मध्ये स्टमक मध्ये इरोजन होणं, इसोफिजियल अल्सर मध्ये स्टमक नंतरचा स्टमकच्या अगोदरचा पार्ट जो आपल्या जिथून आपण इनटेक केल्यानंतर फर्स्ट पार्ट रिसिव्हिंग पार्ट आहे इसोफेगल अल्सर तिथे होतो. तिसरा पार्ट आहे ड्युओडनल अल्सर जे पोटामध्ये अन्न घेतल्यानंतर त्याचं चयन पचन होऊन पुढे जेव्हा आपण अन्न पास आउट होतं तेव्हा तिथल्या पार्टला जेव्हा अल्सर होतं तेव्हा ड्युओडनल अल्सर होतं. आता याच्यामध्ये रिस्क फॅक्टर जर आपण विचारात केलं तर स्मोकिंग आहे, अल्कोहोल यूज आहे, स्पायसी फूड इनटेक असेल किंवा प्रोलॉंग यूज मध्ये एनसेडचा यूज जसं की पेन किलरचा, पॅरासिटामॉलचा, आयबीप्रोफेनचा यूज असेल. एच पायलोरी इन्फेक्शन मी जसं सांगितलं की लो सोशो इकॉनॉमिक कंडिशन मध्ये एच पायलोरीचं इन्फेक्शन हे खूप जास्त कंडिशन मध्ये होतं. आणि आजकालची लाईफस्टाईल बघितलं तर आपण स्ट्रेस लाईक मेजर इंजुरीज, इलनेस, ट्युमर अशा गोष्टी पण कारणीभूत आहेत ज्याच्यामुळे की या पेप्टिक अल्सर करण्यासाठी खूप जास्त कारणीभूत आहेत. आज ओपीडी मध्ये बघितलं तर दर दुसरा तिसरा पेशंट पेप्टिक अल्सर आणि इसोफेगायटिस याच्या लक्षणांमध्ये त्रस्त आहे. आणि जनरल मध्ये जर बघितलं तर ड्युओडनल अल्सर हे वुमेन मध्ये पण आता इन्क्रीजिंग रेंज मध्ये आहेत आणि नियरली 30 to 40 मध्ये ड्युओडनल अल्सर आणि गॅस्ट्रिक अल्सर जर बघितलं तर आफ्टर 50 याच्यामध्ये खूप जास्त आहेत. जर दोघांमध्ये आपण डिफरन्शिएट जर करायचं ठरवलं तर कसं आपण डिफरन्शिएट करायचं की गॅस्ट्रिक अल्सर आहे का ड्युओडनल अल्सर आहे. तर गॅस्ट्रिक अल्सर हे मोस्टली स्टमक मध्येच असतात आणि ड्युओडनल अल्सर ते ऑकर इन ड्युओडनम. हे तर सिम्पल आहे. त्याच्यानंतर दुसरं कंडिशन असं आहे की अल्कोहोल असेल पण आता मोस्ट ऑफ द पेशंट आफ्टर 40 एज डायबिटिक असेल, हायपरटेन्शन असेल त्याच्यासाठी आपण ऍस्पायरिनचा फ्रिक्वेंट सर्रास यूज करतो आपण. एएससीव्हीटी गाईडलाईन्स आपलं तर सांगितलंच आहे की आफ्टर 40 डायबिटिक अँड हायपरटेन्सिव्ह मस्ट स्टार्ट अँटीप्लेटलेट. ऍस्पायरिन हे एक फ्रिक्वेंट ड्रग आहे जे की आपण प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या पेशंटला देतोय. ते पण एक मेजर कारण आहे की गॅस्ट्रिक अल्सर होण्यामागे. तिसरा आहे एनसेड साईड ड्रग्स आहेत. तर याच्या व्यतिरिक्त जर आपण ड्युओडनल अल्सर जर विचार केला तर ज्याच्यामध्ये एचसीएल सिक्रेशन जास्त आहे त्याच्यामध्ये ड्युओडनल अल्सरचं प्रमाण जास्तीत जास्त आहे. आणि जर साईटवरनं आपण लोकलाइज केलं तर पेन इन लेफ्ट इपिगॅस्ट्रिक रिजन गॅस्ट्रिक अल्सर असतो आणि पेन इन राईट इपिगॅस्ट्रिक रिजन हा मोस्टली ड्युओडनल अल्सर असतो. त्याच्यानंतर उलटी होणं, मळमळ होणं हे गॅस्ट्रिक अल्सर मध्ये खूप कॉमन आहे. आणि ड्युओडनल अल्सर मध्ये बेसिकली कंप्लेंट पेक्षा देखील संडास मधून रक्त जाणं किंवा काळी संडास होणं हे प्रकार ड्युओडनल अल्सर मध्ये खूप जास्त आहे. पुन्हा वेट लॉस आपण गॅस्ट्रिक अल्सर मध्ये खूप जास्त कॉमनली बघतो आणि वेट जनरली देर इज नो डिफरन्शिएशन ऑफ वेट, देर इज नो वेट लॉस किंवा आणि ऑनसेट जर विचार केला तर ड्युओडनल अल्सर हे जेवण केल्यानंतर 2 ते 4 तासानंतर चालू होतात बेसिकली. आणि जेव्हा आपण उपाशीपोटी असतो तेव्हा गॅस्ट्रिक अल्सरचा पेन हा खूप जास्त असतो आणि ड्युओडनल अल्सरचं जनरली नसतं. आणि जर आपण विचार केला तर भविष्यात होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण हे ड्युओडनल अल्सर मध्ये खूप जास्त कॉमन आहे. तर हे झालं आपण गॅस्ट्रिक अल्सर आणि ड्युओडनल अल्सर. आपण हे ह्यासाठी सांगतोय की कारण पेप्टिक अल्सर याचा वर्गीकरण करायचं झालं तर आपण गॅस्ट्रिक अल्सर, ड्युओडनल अल्सर ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करूनच आपण पुढे ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग सापडतो. त्याच्यानंतर इटिओलॉजी जर आपण विचारात कन्सिडर केली तर याच्यामध्ये मेनली काय होतं की इपिगॅस्ट्रिक पेन आहे, नॉसिया म्हणजे उलटी होणं, मळमळ होणं, अपचन होणं, पोटामध्ये गॅस भरल्यासारखं वाटणं, ढेकरं येणं किंवा जेवण केल्यानंतर लागलीच आपला त्रास चालू होणं. आणि मेजॉरिटी कॅन्सरच्या पेशंटमध्ये पोस्ट रेडिएशन थेरपी, पोस्ट किमोथेरपी याच्यामध्ये नॉसिया वॉमिटिंग याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि स्टमक कॅन्सर पण त्याचाच एक भाग आहे इटॉलॉजीमध्ये. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन जर आपण बघितलं तर मोस्ट कॉमन सिम्पटम पेप्टिक अल्सरचं काय असेल तर बर्निंग. पेशंट सर मला पोटामध्ये जळजळ करतोय किंवा छातीमध्ये जळजळ करतोय. बेंबीपासनं ते इसोफेगस पर्यंत किंवा अप टू फॅरिंग्स पर्यंत पण पेशंट आपला त्रास सांगू शकतात. त्याच्यानंतर चेंज इन ॲपेटाईट म्हणजे बऱ्याच वेळा पेशंटला भूक लागत नाही. त्याच्यानंतर उलटी आहे, बऱ्याच वेळा रक्ताची उलट्या पण होतात ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 6 महिने, वर्ष जेव्हा पेप्टिक अल्सरचा ड्युरेशन चालतो तेव्हा पेशंटला रक्ताच्या उलट्या होणं पण एक खूप स्वाभाविक आहे. आणि नकळत वजन कमी होणं माणसाचं. त्याच्यानंतर इंडायजेशन आहे की खाल्लेलं पचत नाही, उलट्या होतात, छातीत दुखतात. तर हे सिम्पटम आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. तर याच्यानंतर आपण कॉम्प्लिकेशनचा जर विचार केला तर
पेप्टिक अल्सर, ड्युओडेनल अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर ह्याच्यामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पेरिटोनिटायटिस होण्याचे प्रमाण खूप जास्त असतात. स्टमक पर्फोरेशन, ड्युओडेनल पर्फोरेशन, त्याच्यानंतर हिमोरेज मी आता सांगितलं की बाबा रक्ताच्या उलट्या होणं. त्याच्यानंतर सराउंडिंग लिजर मध्ये लिव्हर पॅनक्रियाचं पेनिट्रेशन पण होऊ शकतं तिथे पण. त्याच्यानंतर पायलोरिक स्टेनोसिस म्हणजे की स्टमकचा खालचा पार्ट जिथे ड्युओडेनमला आपण कनेक्ट करतो तिथल्या पार्टचं नॅरोइंग होणं हे पण एक कॉम्प्लिकेशन आहे. आता डायग्नोस्टिक टेस्टचं काय करू शकतो आपण याच्यामध्ये? नंतर पहिल्यांदा मेडिकल हिस्ट्री आपण पेशंटची डिटेलमध्ये घेणं, त्याच्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन करणं, लॅब टेस्टमध्ये आपण स्टूल एक्झामिनेशन करतो पेशंटची फॉर फिकल ऑकल ब्लड टेस्ट की बाबा संडासमधून रक्त जातोय की नाही. त्याच्यानंतर कम्प्लीट सीपीसी करून आपण एचबीचं प्रमाण कमी झालं का हे पण आपण बघतो त्याच्यामध्ये. नंतर गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार अप्पर गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट एंडोस्कोपी करतो, नंतर अप्पर जीआय सिरीज करतो, नंतर सिटी स्कॅनचा पण त्याच्यामध्ये तितकाच रोल आहे. आता याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या मध्ये पहिल्यांदा मला वाटतं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं हे सगळं जास्त गरजेचं आहे. जसं की कुठले पेन किलर खात असाल तर ते बंद करणं, बीडी सिगारेट याचं व्यसन असेल तर बंद करणं, अल्कोहोल घेत असेल, ड्रिंक करत असेल तर ते स्टॉप करणं आणि स्ट्रेस रिडक्शन करणं हे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये म्हणतो. त्याच्यानंतर ऍक्च्युअल ड्रग मॅनेजमेंट जर तुम्ही आला तर अँटीबायोटिक मेडिकेशन टू एच पायलोरी. एच पायलोरी हा एक बॅक्टेरिया आहे जो रिपीटेडली पेप्टिक अल्सर स्टमक कसं करतो. त्यासाठी आपण अमॉक्सिक्लॅव्हिन, क्लॅरिथ्रोमायसिन आणि मेट्रोनिडाझोल ह्या ड्रगचं कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रोटॉन पंप इनिबिटर जे आपण ओमेप्रोझॉल, पॅन्टोप्रोझॉल याच्यामध्ये बेसिकली ते रिड्यूस द स्टमक ऍसिडिटी बाय ब्लॉकिंग, म्हणजे ते रिसेप्टर ब्लॉक करतात जे ऍसिड सिक्रेशन करत असतात शरीरामध्ये. तर आणि ओव्हर द काउंटर मेडिकेशन ही लोक आजकाल घेत आहेत की ओमेस डी अशा नावाची गोळ्या जे की काउंटर विदाउट फिजिशियन प्रिस्क्रिप्शन आजकाल पेशंट ते टॅबलेट चालू करतात. त्याच्यानंतर ऍसिड ब्लॉकर, जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की S2 रिसेप्टर ब्लॉकर, हिस्टामाइन 2 रिसेप्टर ब्लॉकर जे की स्टमक मध्ये ऍसिड रिलीज होण्याच्याच अगोदर ते पाथवे ब्लॉक करतात आणि पेप्टिक अल्सर किंवा स्टमक अल्सर हे थांबवण्यासाठी मदत करतात. तिसरं आहे अँटॅसिड जे की सिरप फॉर्म मध्ये पण आपण देतो, त्याच्यामध्ये न्यूट्रलाइज करतात ऍसिड ते त्याच्यामध्ये. नंतर सर्जिकल ट्रीटमेंट जर तुम्ही म्हणलात, व्हॅगोटोमी आहे, पायरोप्लास्टी आहे आणि की सब टोटल गॅस्ट्रोटोमी, की ज्या पेशंटची ऍसिडिटी कमीच होत नाही त्याच्यामध्ये ह्या तिन्हीपैकी कुठलाही ऑपरेटिव्ह प्रोसिजर गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि गॅस्ट्रो सर्जन यांच्या कंबाईन सल्ल्यानुसार करणं गरजेचं आहे. तर समरी जर आपण याच्यामध्ये केलं तर की एच पायलोरी हा मोस्ट कॉमन बॅक्टेरिया आहे की जो पेप्टिक अल्सर डिसीज करतो. एच पायलोरीचं इरॅडिकेशन करणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इनिशियल इव्हॅल्युएशन विथ एंडोस्कोपी करणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि ऑप्टिमम ट्रीटमेंट रेजिमन नियरली 14 दिवसाची ट्रिपल ड्रग कॉम्बिनेशन थेरपी हे घेणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू.